नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। महाराष्ट्र लोकसेवा आयोग असू द्या किंवा इतर सरळ सेवा कोणतीही परीक्षा असू द्या किंवा स्पर्धा परीक्षेची कोणतीही अपडेट या ठिकाणी मी आपल्या समोर घेऊन येत असतो। तशीच एक अपडेट आज संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2026 संदर्भात अर्ज भरण्याची तारीख या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससी ने वाढवून दिलेली आहे। तर त्याची काही कारण पण देखील त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि ही तारीख कोणती शेवटची तारीख दिलेली आहे ते पण या ठिकाणी आता बघणार आहोत। थोडक्यात माहिती पाहून जा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2026 संदर्भात ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी असणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, 30 एप्रिलला त्यांनी हे परिपत्रक काढलं की ही संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करता 9 एप्रिलला या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि त्या अनुषंगाने अर्ज स्वीकृत करण्याची बघा ही कारवाई सुरू असून सदर जाहिरातीस अनुसरून या ठिकाणी जे सादर करायला डॉक्युमेंट आवश्यक असतात ते डॉक्युमेंट काढण्यासाठी विद्यार्थ्यांना काय होतंय, वेळ लागतोय। काय कारणास्तव त्याकरता ती मुदत वाढवून देण्याचा निर्णय या ठिकाणी एमपीएससी कडून घेण्यात आलेला आहे आणि त्या तांत्रिक अडचणी डॉक्युमेंट काढण्यासाठी ज्या निर्माण होत आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्या बाबतीत हा दिलासा आयोगाकडून दिलेला पाहायला आपल्याला मिळत आहे। तर बघा ही बाब विचारात घेऊन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी आता वाढवण्यात आलेला आहे 14 मे 2026 पर्यंत। 14 मे पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकताय। 14 मे ही तारीख लक्षात ठेवा आणि या तारखेच्या आतमध्ये 2-4 दिवस का होईना अगोदर सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुमची काय डॉक्युमेंट आवश्यक असणारी अपलोड करण्यासाठी ती डॉक्युमेंट तुम्हाला काढून घ्यायची आहेत आणि 14 मेच्या आतमध्येच थोडक्यात तुम्ही 13 मे तरी लास्ट डेट लक्षात असू द्या आणि ते 13 मेच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे। कारण ज्यावेळेस शेवटची तारीख येते ही शेवटची डेट येते त्यावेळेस वेबसाईटवरती लोड देखील खूप असतो। वेबसाईट लोड घेत असल्यामुळे डॉक्युमेंट अपलोड करण्याला आणि फॉर्म सबमिट व्हायला तुम्हाला टाइम लागतो। म्हणून कमीत कमी 1-2 दिवस अगोदर तुम्ही फॉर्म भरून कंप्लीट करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशी तुम्हाला एक नम्र विनंती आहे। कारण कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आणि त्यामुळे तुमची ही संधी हुकू नये म्हणून परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 14 मे बघा संध्याकाळी 12 वाजेपर्यंत। त्यानंतर तुम्हाला स्टेट बँकेमध्ये जर चलन भरायचं असेल तर 16 मे पर्यंत आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 18 मे पर्यंत या ठिकाणी तुम्हाला वाढवून देण्यात आलेला आहे। याची सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि आपणही फॉर्म भरायचा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला देखील फॉर्म भरायला सांगा। कारण कधी कुणाचं नशीब या ठिकाणी उजळू शकतं आणि शेवटची संधी म्हणून तुम्ही जर अभ्यास केला, प्रामाणिकपणे जर कष्ट केलं, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। मी आहेच नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।